जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वे, समास 5वा. आत्मनिवेदन निरूपण नाम. श्रीराम. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले. शब्द मिळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध श्रीराम. वेदशास्त्रे पुराणे, नाना काव्ये निरूपणे. ग्रंथभेद अनुवादणे, किती म्हणोनी श्रीराम. नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते. भाषा लिपी जेथे तेथे, काय उणे श्रीराम. वर्ग ऋचा श्रुती स्मृती, अधे स्वर्ग स्तबक जाती. प्रसंग माने समास पोथी, बहुदा नामे श्रीराम. नाना पदे नाना श्लोक, नाना बीर नाना कडक. नाना साख्या दोहडे अनेक, नामाभिधाने श्रीराम. डफ गाणे माची गाणे, दंडी गाणे कथा गाणे. नाना माने नाना जसने, नाना खेळ श्रीराम. ध्वनी घोष नादरेखा, चहू वाचांमध्ये देखा. वाचा रूपेही ऐका, नाना भेद श्रीराम. उभ्या, आडव्या, गोलाकार रेषांचे गुंडाळे केल्यावर स्वर आणि व्यंजनादी मुळाक्षरे तयार झाली. ही अक्षरे एकत्र येऊन शब्द तयार झाले. हे अर्थवाही शब्द कवींनी आपल्या अप्रतिम कवितातून गुंफले. त्यातून विविध प्रकारच्या श्लोकांची, गद्य काव्यांची निर्मिती झाली. वेद, शास्त्रे, पुराणे, नाना प्रकारची कथा काव्ये, निरूपणे असे कितीतरी ग्रंथ ह्यातून निर्माण झाले. ही सारी ऋषीमुनींची निर्मिती. कितीतरी ऋषी होऊन गेले. त्यांनी आपल्या ग्रंथातून विविध प्रकारची मते मांडली. त्या मतांचा अभ्यास करायला गेले तर मते असंख्य आहेत. जिथे भाषा प्रवाही आहे आणि त्या भाषेला तिची म्हणून अक्षरांनी एकत्र येऊन निर्माण केलेली लिपी आहे, तिथे संस्कारित वाङ्मयाला काय उणे पडणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक ग्रंथांना अजिबात तोटा नाही. वर्ग म्हणजे ऋग्वेदातल्या अध्यायांचे पोटभेद. ऋचा म्हणजे ऋग्वेदातले साक्षात्कारी मंत्र. श्रुती, स्मृती, अध्याय, सर्ग, स्तबक म्हणजे चंपू काव्याचे भाग. जाती, प्रसंग, समास, पोथी अशी या ग्रंथांची विविध प्रकारांची नावे आहेत. नाना प्रकारांची पदे, नाना प्रकारांचे श्लोक. बीर म्हणजे वीररसप्रधान. कडक म्हणजे हिंदुस्थानी भाषेतील छंद, साक्या, दोहे असे कितीतरी काव्यप्रकार आणि त्यांना उद्देशून नावे आहेत. डफावरची वीररसप्रधान गाणी. माची म्हणजे ढोलकीवरची शृंगारप्रधान गाणी. दिंडी गाणे म्हणजे दिंडीत म्हटली जाणारी भक्तिप्रधान गाणी. कथागाणे म्हणजे पोवाडे. तसेच अनेक प्रमाणे देणारे कथाकाव्य, अनेक उपकथा, अनेक प्रकारची खेळातली गाणी असे गाण्यांचे विविध प्रकार आहेत. ध्वनी, घोष, नाद आणि रेखा असे 4 प्रकार वाणीमध्ये आहेत. त्या वाणींचे विविध प्रकार आता ऐका. उन्मेष पराध्वनी पश्यन्ती, नाद मध्यमा शब्द चौथी. वैखरी पासून उमटती, नाना शब्दरत्ने श्रीराम. अकार उकार मकार, अर्धमात्राचे अंतर. औट मात्रा तदनंतर, 52 मातृका श्रीराम. नामभेद रागज्ञान, नृत्यभेद ताळज्ञान. अर्थभेद तत्वज्ञान, विवंचना श्रीराम. केवळ वायुरूप जाणीवांनी प्रगट होणारी परावाणी. ती केवळ स्फूर्तिरूप आहे. पश्यंती ध्वनिरूप आहे. मध्यमा ही नादरूप आहे आणि चौथी शब्दरूप आहे. आकार, उकार, मकार या 3 पूर्णमात्रा आणि ओंकारावरील चंद्र आणि त्यावरील बिंदू ही अर्धमात्रा धरून एकूण 3.5 मात्रा म्हणजे पहिला स्वर ओम आणि त्यापासून 52 मातृका म्हणजेच अ पासून ज्ञपर्यंत एकूण 16 स्वर आणि 36 व्यंजने आणि त्या वर्णाक्षरांपासून नादभेद, रागज्ञान, नर्तनभेद आणि तानमान, अर्थभेद, तत्वज्ञान असे विचारांचे अनेक प्रकार शब्दांनी निर्माण झाले. म्हणजे हे सारे शब्दांच्या सहाय्याने प्रगट करता आले.
तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्तत्व मूळ माया श्रीराम. नाना तत्वे लहान थोरे मिळून अष्टही शरीरे, अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते श्रीराम. वारे नसता जैसे गगन तैसे परब्रह्म सघन, अष्टदेहाचे निरसन करून पाहावे श्रीराम. तत्वांमध्ये मुख्य तत्व कोणते तर शुद्ध तत्व, त्यालाच अर्धमात्रा, महत्तत्व किंवा मूळ माया म्हणतात. अनेक लहान मोठी तत्वे मिळून पिंडब्रह्मांडाचे 8 देह निर्माण होतात. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून ही अष्टधा प्रकृती तयार होते. त्या प्रकृतीमध्ये जाणीवरूप वायू असतो. ही अष्टधा प्रकृती वायूप्रमाणे चंचळ असल्याने नाहीशी होते. वारा नसताना वरले आकाश जसे दाट असते तसे परब्रह्म घनदाट भरलेले आहे. ह्या अष्टधा प्रकृतीचे निरसन करून दाट परब्रह्माचा फक्त अनुभव घ्यावा. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संहार, दोही वेगळे सारासार, विमळ ब्रह्म श्रीराम. पदार्थ जड आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरो न विरे तत्काळ, तद्रूप होय श्रीराम. पदार्थ मने काया वाचा, मिहा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा, विचार ऐसा श्रीराम. चंचळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास, ठाव नाही श्रीराम. चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो आपण, कोठेची नाही श्रीराम. चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार, जाणीजे ऐसा श्रीराम. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा, विवेक ऐसा श्रीराम. तिही प्रकार आपण, नाही नाही दुजेपण, आपण नसता मीपण, नाहीच कोठे श्रीराम. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले, बोलणे आता श्रीराम. श्रोते हो, पिंडब्रह्मांडाची उभारणी कशी होते आणि त्याचा संहार कसा होतो याचा सारासार विचार करावा. ह्या दोन्हीतून जे वेगळे आहे ते विमल ब्रह्म, हे सारे विमल ब्रह्म आहे ह्याचा आपण शोध घ्यायला हवा. पदार्थवस्तू ही पंचमहाभूतांनी व्यापल्यामुळे दृश्य आणि जड आहे. त्या जड पदार्थवस्तूमध्ये नांदणारा चंचळात्मा म्हणजे अंतरात्मा. ह्याच्या पलीकडे जे आहे ते निराकार अदृश्य परब्रह्म, ते विमळ ब्रह्म निश्चळ आहे. त्या परब्रह्माचे विवरण करून त्या तद्रूप होऊन जावे. जड पदार्थ असलेला हा जो मानवी देह आहे त्याने काया वाचा मने एकच विचार करायला हवा की मी या देवाचा आहे, तशी भावना मनामध्ये जपली पाहिजे. हा जड आत्मनिवेदनाचा प्रकार झाला. श्रोते हो, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती नीट ऐका. चंचळ आत्मनिवेदन म्हणजे काय तर सर्व काही करणारा हा देव आहे. तोच या सृष्टीचा कर्ता आहे. आपण वास्तविक कोणीच नाही. तो सर्वत्र पसरलेला आहे. ह्यात मीपणाला कुठे थाराच नाही. चंचळ आत्मनिवेदनाचे लक्षण आता सांगितले. एक लक्षात घ्या की चंचळ हे स्वप्नासारखे क्षणिक असते. देव निश्चळ आणि निराकार आहे. निश्चळ आत्मनिवेदनाचा हा प्रकार झाला. जिथे चंचळाचा ठाव ठिकाणा नाही तिथे आपण कोण. निश्चळ आत्मनिवेदन हे असे अनुभवायचे. तिन्ही प्रकारे आपण विचार केला. आपण असे कोणीच नसतो. इथे द्वैत नाही. आपणच नाही म्हटल्यावर येथे मीपणा कसा काय उमटणार. ह्या परब्रह्म स्वरूपाचा शोध घेता घेता ते परब्रह्म जाणीवेच्या पातळीवर काहीसे कळून आले. त्यानंतर त्या निराकार परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आला आणि अवघे अस्तित्वच निवांत झाले. बोलणे मौनात गेले. खरे म्हणजे येथे बोलणे संपले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन निरूपण नाम समास 5वा.
श्री सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम